धनंजयजी पाटील यांना विनंती करते आपण आपल्या शुभ हस्ते हे महेंद्रजी पाटील यांनी स्पॉन्सर केलेलं आकर्षक घड्याळी घेऊन जायचं आहे, कारण विकेटची हॅट्रिक केली होती. सो वेल प्लेड जुबेर अँड बेस्ट लक फॉर नेक्स्ट मॅच. श्याम चौधरी मेरे साथ हैं. आज वो जय भोलेनाथ सरोली पाड़ा से खेलने आ रहे हैं और ये इंटरव्यू इसलिए रिकॉर्डिंग हो रहा है क्योंकि भिवंडी सिटी क्रिकेट कमेटी को वो वचन दे रहे हैं कि आज से लेके अगले 2 सीज़न तक वो जय भोलेनाथ सरोली पाड़ा में खेलेंगे, ये वचन दे रहे हैं. उसके आज से लेकर तो अगले सीज़न तक वो कोई और टीम में नहीं खेलेंगे, ये वचन उन्होंने दिया है. उन्हीं के मुंह से सुनिए. ठीक है, मैं वचन देता हूँ 2 साल तक दूसरी टीम में नहीं जाऊंगा. तो आप लोगों ने सुना, ये सिटी क्रिकेट कमेटी का कहना है कि 2 साल तक इसलिए उनको खेलने का परमिशन दिया है. ऑल द बेस्ट. अब जेपीएल की तरह आईपीएल का अंदाज जेपीएल में नजर आ रहा है. ये गेंद जो रखी है वो बिल्कुल जॉली के लोगों पे रखी है, ये आप देख सकते हैं. तर मित्रांनो 2 बलाढ्य संघामधील सामना सुरू होणार आहे. जय भोलेनाथ सरोलीपाडा विरुद्ध भाग्यश्री स्पोर्ट्स. भाग्यश्री स्पोर्ट संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सर्व खेळाडू खेळपट्टीवर आहेत. सलामी जोडी मैदानात पाठवायची आहे आणि पंच सुद्धा या ठिकाणी मार्गस्थ होणार आहे. अगदी आयपीएल प्रमाणे च्या अंदाजामध्ये आमचे पंच सुद्धा मैदानात प्रवेश करणार आहेत. आमचे पंच या ठिकाणी मैदानात प्रवेश करत आहेत. पंच शशिकांत साठम, पंच शकील कोटी, तिसरे पंच फैज रईस आणि पंच शशिकांत साठम याप्रमाणे आयपीएलच्या अंदाजामाने चेंडू उचलत आहेत. तिन्ही पंच मैदानात प्रवेश करत आहेत. याचबरोबर सलामीची जोडी सुद्धा या ठिकाणी मैदानात येणार आहे. क्षेत्ररक्षण लावलं जात आहे. Thank you, Dr. Gawli sir. Back to cricket now. You are watching a classic cricket. Jolly Trophy 2016. Welcome everybody, wherever you are. Those are watching on television set, those are watching on YouTube. मित्रांनो, मॅन ऑफ द मॅचची जी ट्रॉफी आपण पाहतोय ती या स्पर्धेसाठी स्पॉन्सर केलेली आहे. रवींद्र पंडित म्हात्रे, स्वर्गीय ज्ञानदेव म्हात्रे यांच्या स्मरणार्थ त्यांचेही मनपूर्वक आभार. गिफ्ट हॅम्पर वळपाडाचे प्रसिद्ध उद्योगपती इंद्रपाल पाटील यांनी स्पॉन्सर केलेले आहे, त्यांचंही जॉली स्पोर्ट कामतगडच्या वतीने मनपूर्वक आभार. त्यानंतर गिफ्ट हॅम्पर दुसरा आहे ते रामदास रघुनाथ म्हात्रे यांनी स्पॉन्सर केलेलं आहे. स्वर्गीय रघुनाथ तुकाराम म्हात्रे यांच्या स्मरणार्थ त्यांचेही जॉली स्पोर्ट कामतगडच्या वतीने मनपूर्वक आभार. तसंच मिक्सर ग्राइंडर पवेलियन में सिर्फ एक कोच बैठेगा अथवा आपको पेनल्टी. मिक्सर ग्राइंडर जे मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक स्पॉन्सर केलेलं आहे ते माननीय सौ लक्ष्मी अशोक पाटील, विद्यमान नगरसेविका भिवंडी निजापूर शहर महानगरपालिका, त्यांच्या संपूर्ण परिवाराच्या वतीने विनोद पाटील, सचिन पाटील, अरविंद पाटील, अशोकजी पाटील यांच्या संपूर्ण परिवाराच्या वतीने त्यांचेही मी मनपूर्वक आभार. सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. जय भोलेनाथ सरोलीपाड़ा. 30 मिनट का समय है. हमको 3 बड़े मुकाबले खिलाए जाने अभी बाकी है. एक गोष्ट यानंतर होणाऱ्या सामन्यात लक्षात घ्यायची आहे, पंचांनी प्रवेश केल्यानंतर तत्पूर्वी सलामीची जोडी मैदानात येणं गरजेचं आहे. पंच मैदानात प्रवेश करण्यापूर्वी सलामीच्या जोडीने मैदानात यायचं आहे. षटकारांची हॅट्रिक, चौकारांची हॅट्रिक, विकेटची हॅट्रिक साठी एक आकर्षक घड्याळ रिस्ट वॉच जे स्पॉन्सर केले ते महेंद्रजी पाटील
त्यांचेही मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय जॉली स्पोर्ट कामतगरच्या वतीने. प्लेयर ऑफ द डे हे जे पारितोषिक स्पॉन्सर केले आहे ते आमचे सन्माननीय संदेश सोमा पाटील, त्यांचेही मनपूर्वक आभार. पाण्याची व्यवस्था संपूर्ण 8 दिवस हेमराजजी प्रजापती तर हे जॉली स्पोर्ट कामतगर यांचंही मनपूर्वक आभार. मंडप अँड डेकोरेशन ओमसाई मंडप अँड डेकोरेशन नवनीतजी चौधरी यांची संपूर्ण सजावट त्यांनी केलेली आहे, त्यांचंही मनपूर्वक आभार. चेंडू जे MRIचे वापरण्यात येतात ते स्पॉन्सर केले आहेत प्रेमनाथजी चौधरी, चंद्रकांतजी तरे, अशोकजी चिंतेवार, त्यांचंही मनपूर्वक आभार. त्याचबरोबर SSS नेटवर्क चे राजेशजी शेट्टी यांचेही मनपूर्वक आभार. संपर्क नेटवर्कचे साहिल अरुण पाटील, आरशी पाटील फॉसेसचे त्यांचेही मनपूर्वक आभार. तिसाई नेटवर्कचे सन्माननीय आमदार गणपत शेठ गायकवाड साहेब, तसेच राहुलजी चौधरी यांचंही जॉली स्पोर्ट कामतगरच्या वतीने मनपूर्वक आभार. SK एंटरटेनमेंट किरण थळे, त्याचबरोबर शंकर गुळवे आणि संपूर्ण टेक्निकल टीम यांचेही मनपूर्वक आभार. खेळाला सुरुवात होते, सज्ज होत आहेत व्हॉइस ऑफ ठाणे, ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज सिद्दीक भावे. Thank you, Gauli sir. Beautiful atmosphere, ideal cricket condition, bright sun shining, heavy breeze running over the terrific ground here in Kamatgarh. First ball goes his back foot punch very hard indeed, straight to deep cover and with the stroke batsman through for one. Sandesh off the mark is in-form batsman, and Jai Bholenath Saroli Para one for no wicket. Now the great stroke player, he loves to play square of the offside. Dinesh Wade facing Ahmed. Tallman Ahmed. Here he go. Right arm over the wicket. Ball short lifting, edging dash ball, and the priceless wicket has gone now. Dinesh is out for just duck. Have a look in replay. That was a short rising. Dinesh tried to play a jumping steer stroke straight to Gali, and first wicket is gone. Dinesh Boyd, the informed batsman, set back to the pavilion for duck. आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये बाउन्स झाला होता चेंडू स्टीअर करण्याचा, मात्र स्टीअर करण्यासाठी अतिरिक्त बाउन्स होता. अप्पर कटच्या अंदाजाने फटका. मात्र मी सांगितलेलं आहे की अप्पर कटचा जो फटका आहे हा सीझन क्रिकेटमध्ये चांगला ठरू शकतो, मात्र टेनिस क्रिकेटमध्ये तितकासा उपयोगी ठरत नाही. Yes, against the Shoaib Akhtar, uppercut played by first Virendra Sehwag and then Sachin Tendulkar in Centurion Park 2003, the World Cup match against Pakistan. हंसिका स्पोर्ट संघाचे सर्वे सर्वा सन्माननीय संजू म्हात्रे, आपणास विनंती आहे जॉली स्पोर्ट कामतगरच्या वतीने आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. Is going to be Ahmed. Reach his bowling mark. Turn from late Sandeep Patil, gallery end. Right arm round wicket to the left-handed batsman Sham Chaudhary. This time control pull stroke. Ball is travelling to wideish mid wicket, and with the stroke Sham Chaudhary off the mark. Jai Bholenath Saroli Para 2 without loss. चंद्रकांत चौधरीजी समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते, मी आपणास जॉली स्पोर्ट कामतगरच्या वतीने विनंती करतोय आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचे. आपलं हार्दिक स्वागत आहे जॉली स्पोर्ट कामतगरच्या वतीने. With us Karan Katekar, double K, the our official scorer, Mr. KK, and here goes Ahmed. Goes to Sandesh, balloon in the air, but over the infield, and ball is racing very fine. One bounce cross the boundary for 4.
is not a middle of the bat. Have a look at that long way shuffling, and ball is top of the bat, rose very fine indeed. One bounce across the fine leg fence for 4. 6 for the loss of the next wicket. Sandesh on 5. He is the in-form batsman. He's a great player. One time he played a middle order. Here goes Ahmed. Goes to Sandesh, who uses feet, dancing the track, then check his stroke, push the ball to deep mid-off, and with the stroke batsman through for 1. But remember, Bhagasui Sport also one of the killer streak team, Suresh Jadhav fame team. अगदी बरोबर. भाग्येश्वर संघ सुद्धा एक कंप्लीट टीम आहे. Shakil bhai watching on Nasik on YouTube. This time pull and powerful in the gap for 4. Nice stroke from Sham Chaudhary. Have a look at that. Goes his back foot and puts it in the gap for 4. शॉर्ट बॉल खूप टप्प्याचा चेंडू होता आणि आता हे सुरेखरित्या पूल केला होता गॅप मधून. हा चेंडू डीप मिड विकेट सीमारेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. End of the first over. Score is 11. कॉमेंट्री बॉक्स आपण पाहू शकता. माझ्या उजव्या बाजूला ऑफिशियल स्कोरर के करण काटेकर आणि त्यांच्या उजव्या बाजूला व्हॉइस ऑफ ठाणे जिल्ह्याचा बुलंदाबाज सिद्दीक भाबे आणि आमचे ऑफिशियल कॉमेंटेटर आमचे समालोचक संदेश पाटील. एक ओवर की समाप्ति. स्कोर इस वक्त 11 रन 1 विकेट कमाने के बाद. शकील भाई इस वक्त नासिक में यूट्यूब पे जॉली ट्रॉफी को देख रहे हैं. उन्होंने जॉली ट्रॉफी के लिए हार्दिक शुभकामनाएं दी है. साथ में कमेंट्री पैनल की बहुत सराहना की है. बहुत बहुत शुक्रिया शकील भाई. आप जुड़े रहिए हमारे साथ, बने रहिए, कहीं भी मत जाइए. एक ओवर 11 रन 1 विकेट. बहुत सुंदर वातावरण है. सामने वड़ाला तालाब का पानी ठाटे मारता हुआ तेज हवाएं बह रही है और मानो इस वक्त हम श्रीलंका के गैले या फिर वेस्ट इंडीज के पोर्ट ऑफ स्पेन में हो. दरम्यान जॉली कामतगार संघाचे माजी कर्णधार अष्टपैलू खेळाडू नितीनजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे जॉली ट्रॉफी 2016 मध्ये. वेलकम. खेल की शुरुआत होती हुई हेमंत को लगाया गया है. आज दोस्तों 10 मार्च है और आज ही के दिन भारत ने पाकिस्तान को शिकस्त देके पहला मिनी वर्ल्ड कप 1985 में जीता था. आज सलीम मलिक ने डेब्यू शतक लगाया था 1982 में. इस बीच हेमंत मुड़ते हुए कदमों का इस्तेमाल, निकल के मारने की कोशिश. बहुत अच्छी गेंद, टप्पा आगे खिलाया. ये देखते हुए कि बैट्समैन चहलकदमी कर रहे. चहलकदमी बल्लेबाजी आपको तो याद होंगी इयान बॉथम की. वो तो तेज गेंदबाज के सामने भी बहुत आगे निकल जाते थे. आज ही के दिन 1970 में साउथ अफ्रीका को नस्ल परस्ती की वजह से क्रिकेट से दूर कर दिया गया था. इस मर्तबा अंदर आती हुई गेंद आने का इंतजार किया, बल्ले के मुंह को थोड़ा सा खोल दिया, टैप कर दिया, पॉइंट पे 1 रन. सिद्दीक भावे आपणास हवा माहित असेल की वर्णद्वेषी साठी बाहेर केलं होतं संघाला आणि संघाला आंतरराष्ट्रीय खेळामध्ये प्रवेश देण्यासाठी भारताचं फार मोठं योगदान आहे. बिल्कुल यही कारण था कि 1992 का जब वर्ल्ड कप आया तो ठीक 20 साल बाद साउथ अफ्रीका को अंतर्राष्ट्रीय क्रिकेट खेलने का मौका दिया गया था. उसमें भारत का बहुत बड़ा रोल था. और वैसे भी साउथ अफ्रीका में आपको तो पता है भारत के तमाम जो लीडर्स हैं वो काफी मशहूर हैं. गेंदबाजी कर रहे हैं हेमंत. संदीप पाटिल गैलरी एंड की जानिब से. राइट आर्म राउंड विकेट. श्याम चौधरी को अच्छी गेंद थी, बैकलीफ को नीचा किया, धीरे से गेंद को खेला है. 1 रन बना और 1 से ज्यादा कुछ भी नहीं.
स्कोर जय भोलेनाथ सरोली पाड़ा का आगे बढ़ता हुआ 13 पे पहुंचा। बहुत सुंदर टेलीकास्ट आप देख रहे हैं। इस टेलीकास्ट के लिए कई 100 मैसेज वर्ल्ड वाइड चैटिंग में अब नजर आ रहे हैं। नानेकर की जो साइट है यूट्यूब की, टेनिस क्रिकेट की दुनिया की पहली वेबसाइट, संतोष नानेकर और गौरव सावंत। इस मर्तबा गेंद अंदरूनी सिरा लेकर जा रही है, बहुत तेज आउटफील्ड पर अब जाकर बैकअप किया वहां से 2 रन पूरे। अभी अभी जो शकील भाई ने हमें मैसेज दिया था, हालांकि नासिक में भी बहुत क्रिकेट होता है, नासिक प्रीमियर लीग होता है, एनपीएल, लेकिन जितने भी लोग आए उन्होंने कहा, क्योंकि पूरे हिंदुस्तान नहीं बल्कि पूरे दुनिया में सबसे ज़्यादा टेनिस क्रिकेट भिवंडी में खेला जाता है, और वो भी बहुत डिसिप्लिन से। आप देखिए किस तरह का वचनबद्ध रिकॉर्डिंग वहाँ पर सिटी कमेटी ने अपनी तरफ से मैसेज लिया। इस मरतबा छोटी गेंद नहीं थी, पुल करना चाहते थे, गेंद बाहरी सिरा लेते हुए गली पे पहुंची 1 रन। स्कोर 16 रन 1 विकेट गंवाने के बाद। कमेंट्री पैनल के लिए भी कहीं मैसेजेस हम तक पहुंचते हुए, और भिवंडी तालुका में अगर हम देखें तो अल्हम्दुलिल्लाह कमेंटेटर्स की भी कमी नहीं है। कई महान कमेंटेटर हैं, एक साथ 4-4 कप। इस मरतबा बैकफुट पे चले गए थे, क्रीज की गहराई का इस्तेमाल किया, कलाइयों का उपयोग किया, गेंद को मोड़ दिया ऑन साइड में। लेकिन एक बात तो जरूर है गौली सर, कि जॉली स्पोर्ट ने जो चुनाव किया है, कमलाकर पाटिल ने, नगर सेवक ने जो चुनाव किया है, नरेश मात्रे ने, वो चुनाव, ये लोकेशन आपको कहीं नहीं मिल सकती। आपको क्रिकेट कहीं भी मिलेगा टेनिस का, ये लोकेशन नहीं मिल सकती। ये देखिए ये कहाँ पर मैच हो रहा है, दुनिया के नक्शे पे ये दिखाया जा रहा है। ये है कामतगढ़ भिवंडी, ये आपको दिखाया जा रहा है। ये देखिए महाराष्ट्र ला दिया उन्होंने मुंबई में आपको, अब वो आपको लिए चल रहे हैं। ठाना आ चुका है जो जिला है हमारा, ये अब हम भिवंडी में आ गए। और ये देखिए कामतगढ़, यहाँ से ये जो लोकेशन है ये कहीं नहीं मिल सकती, मानो समंदर का किनारा हमारे सामने गैली की तरह। ये देखिए वड़ाला देवी तालाब और उसको लगकर ये देखिए ग्राउंड। ओहो, एसके एंटरटेनमेंट ने तो मानो चॅनल 9 की फोटोग्राफी की आहे। आणि आपण पाहू शकता मग मुलगी का नको, स्त्री भ्रूण हत्या थांबवा, आणि हा संदेश नक्कीच या माध्यमातून देत आहेत आमचे विद्यमान नगरसेवक बिल्कुल कमलाकर पाटील साहेब, नरेशजी म्हात्रे साहेब, जॉली स्पोर्ट कामतकर। और ये होना भी चाहिए, स्त्री भ्रूण हत्या थांबवणं फार गरजेचं आहे। बिल्कुल ऍक्ट झालेला आहे। हमारे प्रॉफिट मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का कहना है कि लड़की रहमत है। आपके घर में लड़की है तो आपके घर में रहमत है ऊपर वाले की। 16 रन 1 विकेट गंवाने के बाद 2 ओवर समाप्त हो चुके हैं। 16 रन 1 विकेट के बाद गेंदबाजी में परिवर्तन हो गया है और देखना है किसको गेंदबाजी के लिए बुलाया गया है। 17 रन हुए, 2 ओवर 17 रन 1 विकेट। आजचा दिवसही फार महत्वाचा आहे यासाठी आपण की 1848 मध्ये सावित्रीबाई फुले यांनी पहिली मुलींची शाळा काढली होती पुणे येथे, आणि त्यावेळेला खूप मोठ्या टीकेला त्यांना सामोरं जावं लागलं होतं। तो जो काळ होता त्याला खूप मोठ्या टीकेला सामोरं जावं लागलं होतं। राइट आर्म राउंड विकेट जाते हुए इस मरतबा फिर से अच्छी गेंद थी, बॉटम एंड का इस्तेमाल किया, पुश किया स्लिमी डाउन पे 1 रन। गेंदें इतनी अच्छी हो रही है, जगह स्ट्रोक लगाने के लिए नहीं दे रहे। प्रवीणजी चौधरी यांचं आगमन झालेलं आहे। प्रवीणजी आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे, वेलकम। आप 21वां बड़ा मेगा इवेंट सिटी क्रिकेट में देख रहे हैं और अब तक जो 20 हुए हैं उसमें से 5 विकी स्पोर्ट कोकसे, 4 बी इंडियन, 3 मराठा पंजाब, 2 महेंद्रा और कल वकी स्पोर्ट ने खाता खोला, पाइनियर, जय दुर्गा, बी स्पोर्ट, एनआर। इस बीच अगेन ड्राइव किया,
डाउन द ग्राउंड खेला था, 2 रन पूरे किए संदेश ने। अगली दोनों टीमों को आवाज देना चाहूंगा रमनीक स्पोर्ट्स के कैप्टन और संजू मात्रे फैम टीम हंसिका स्पोर्ट्स के कैप्टन। हंसिका स्पोर्ट्स के भी इस सीजन में जो मैचेस हैं वो काफी क्लोज हो रहे हैं। इसके बाद जीतू गवली का एक बड़ा शो होना है, स्वयंभू कप, और फिर आप देखेंगे टेनिस दुनिया का सबसे बड़ा शो लेजेंड ऑफ भिवंडी विलासार और चैलेंज परिवार की देन प्रतिभा विलास A1 क्रिकेट 2016। इस मर्तबा व्हाइट का इशारा, 1 रन से स्कोर 21 रन हो चुके हैं 1 विकेट गंवाने के बाद। ये जो लोकेशन है ये तो नहीं मिल सकती, जो लोकेशन इस ग्राउंड की है। इस मरतबा ऑफ स्टंप से काफी बार एक और वाइट, और 24वां साल है मेरे अपने कमेंट्री का। कई जगह पे मैं गया हूं, लेकिन ये जो लोकेशन है ये मुझे नहीं पता। अब मैं खुद सोच में पड़ गया हूं कि क्या मैं कामतगढ़ से कमेंट्री कर रहा हूं। बहुत खूबसूरत नज़ारा है, और जब भी समय मिलेगा हमारी टेलीकास्ट टीम उस पूरे नज़ारे को पिक्चराइज करेंगी। इस बीच एक और वाइट का हैट्रिक, और कल जब दिन और रात की रोशनी में जो शाम का मंजर रहेगा वो दिल को छू लेगा। नक्कीच मी सांगितलेलं होतं की जवळपास मी 30 वर्ष झाली समालोचन करतोय, आणि 30 वर्षामध्ये पहिल्यांदाच असं विहंगम दृश्य बघायला मिळालंय। अतिशय सुंदर दृश्य मैदानाचं, आणि जणू काही गॅले, श्रीलंकेचं गॅलेचं स्टेडियम आहे, तसंच पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद, वेस्ट इंडीज, कॅरिबियन बेटावर आपण समालोचन करतो की काय, असा भास होतोय। बिल्कुल मानो लेग क्रिकेट यहाँ पे पेश किया है जॉली स्पोर्ट कामतगढ़ ने। खेल की शुरुआत होती हुई खराब गेंदबाजी, बैक टू बैक 3 वाइड्स, 23 रन। भाग्यश्री के गेंदबाज जय बोलेना सरोली पाड़ा स्पोर्ट्स की मदद करते हुए इस मरतबा बैकफुट पे गए, बहुत खूबसूरत पंच किया, उससे बढ़कर फील्डिंग, दूर से कहीं थ्रो, 2 रन पूरे। जगह दी थी वहां पे, बैकफुट पे चले गए थे, पंच किया था। अंतरराष्ट्रीय क्रिकेट में भी कितनी दौड़ लगी। 49 सेंचुरी सचिन तेंदुलकर ओडीआई में, 30 रिकी पॉन्टिंग, सनत जयसूर्या 28, और विराट कोहली तो उनके पीछे पड़ गए 25, और बैक टू बैक एबी डिविलियर्स 23, हाशिम अमला 23। और टेस्ट क्रिकेट की हम बात करें तो 38 पे बहुत बैट्समैन और 34 पे, हालांकि तेंदुलकर 51 और 45 कैलिस इस मरतबा बैकफुट पे चले गए, जगह दी थी वहां पे, स्क्वायर कट किया, डीप पॉइंट पे गेंद को उठाया, 1 रन। स्कोर 26 रन 1 विकेट गंवाने के बाद। क्लासिक क्रिकेट और क्लास क्रिकेट इसलिए है कि जो सराउंडिंग है वो भी क्लास है, और जो क्रिकेट खेला जा रहा है वो भी क्लास है, और जो अल्टीमेट फैसिलिटीज दिए, नियोजन और आयोजन, वो भी क्लास है। जॉली का मैंने कहा था जितना क्रिकेट मशहूर है उससे मशहूर शो देखना ना भूली। इस मरतबा दूर किया था वहां पे दूसरे मोहल्ले में वाइट। अपनी गेंदबाजी पे कंट्रोल नहीं रख पा रहे, लंबा ओवर 4 ओवर, लेकिन 30 मिनट का समय दिया गया। इसके बाद आवाज देना चाहूंगा रमनी कोहली और हंसिका स्पोर्ट, और टॉस करेंगे डॉक्टर गवली सर। आखिर में आप देखिएगा तालुका क्रिकेट के पीछे पड़ी हुई टीम योगेश भाई फैम टीम, मराठा पंजाब ए और वंडर स्पोर्ट। मरतबा गेंद को लिफ्ट कर दिया है, लॉन्ग ऑन के ऊपर, गेंद क्या बाहर जाएंगी? यस, प्लेस पवेलियन पे गेंद जाती हुई 6 रन। रात पुनवेची चैता पाकाची, रात पुनवेची चैता पाकाची, दिल जाइली पाट। ये देखिए श्याम चौधरी का स्ट्रोक, और कप्तान प्रमोद को कह रहे हो
कि आपने मुझे लिया है तो सही फैसला है आपका। जब 2 साल आप में खेलना है तो फिर शॉट लगा के उन्होंने कहा कि मैं हूं ना। ती बरोबर आपण एक कॉइन पाहतो. यानंतर नाणेफेकीसाठी वापरला जाणार. एका बाजूला नरेशजी म्हात्रे जॉली स्पोर्टचे सर्वे सर्व आणि दुसऱ्या बाजूला दुसरे आधारस्तंभ. या स्पर्धेचे आधारस्तंभ सन्माननीय कमलाकर पाटील साहेब, विद्यमान नगरसेवक भिवंडी इंजापूर शहर महानगरपालिका. बहुत शांत तबीयत के मालिक है कमलाकर पाटिल जी, विद्यमान नगर सेवक. हमेशा चेहरे पे मुस्कुराहट. खेल की शुरुआत होती हुई स्कोर 33 रन. बहुत खूबसूरत शॉट खेला था. इस मर्तबा ओवर समाप्ति का इशारा. बहुत लंबा ओवर चला. 3 ओवर 33 रन, 1 विकेट. अगली 3 ओवर में क्या होता है ये आइए सुनते उस आवाज से जिन्होंने आवाज से जॉली कप में रंग भरा है, लेकिन जॉली स्पोर्ट के साथ में हमेशा खड़ी रही. वह है आवाज डॉक्टर गवली सर. धन्यवाद सिद्दीक भावे. आपण पाहू शकता प्रेम तरे, प्रशांत पाटील, वैभव चौधरी. एक अपार मेहनत यांनी सुद्धा या स्पर्धेत संपन्न करण्यासाठी घेतलेली आहे. यंग अँड डॅसिंग आणि स्मार्ट हँडसम पर्सनॅलिटी. 33 धावा झालेल्या आहेत 3 षटकांच्या समाप्तीनंतर. हे मान्यवर कक्षामध्ये आपण जाऊ शकता. मान्यवर प्रवीणजी चौधरी, धनराज पाटील, काळीराम पाटील, अमित भोईर आणि सिनियर क्रिकेटर संपूर्ण सिटी क्रिकेट असो ग्रामीण क्रिकेट फारुख बार्डी यांनाही आपण पाहू शकता मान्यवर कक्षामध्ये. एक डिसिप्लिन क्रिकेट, एक खेळाडूने खेळणारा क्रिकेटर आणि एक सुंदर दृश्य मैदानाच्या बाहेरचं गार्डनचं दृश्य आपण पाहू शकता. पीस पार्क आणि आमचं मान्यवर कक्ष. बिल्कुल क्रिकेट फॉर पीस और पीस पार्क हमारे दाईं ओर. खर्च येतोय, किती धावा खर्च करतोय बघायचंय. याला मात्र ब्लॉक होलमेल टाकलेला ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू जातोय तर मिडॉनला थोडस डीप मिडॉनला वाईडिश आणि त्यावर 1 धाव संदेश पूर्ण करतोय. धाव संख्या होती 34. बहुत खूबसूरत शुरुआत खर्चा की. बालाजी स्पोर्ट्स के कैप्टन बालाजी स्पोर्ट्स के ऑलराउंडर सूरज जोशी ने इस वक्त ऑल द बेस्ट कहा जय भोलेनाथ को और जॉली स्पोर्ट को लाख लाख शुभेच्छा दिए कि बहुत खूबसूरत शो, बहुत खूबसूरत टेलीकास्ट. धन्यवाद सूरज. खर्चा पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी कैलासवासी संदीप शंकर पाटील गॅलरीकडून मार्गस्थ. याला मात्र थोडासा आखूट टेपाय चेंडू, स्क्वेअर चेंडू आहे उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर आणि पंच शकील कोटी यांचा इशारा येतोय वाईट बॉल. धाव संख्या झालेली आहे 35. फक्त एकच फलंदाज बाद झाले. त्यानंतर मात्र एक पार्टनरशिप बघायला मिळाले. दिनेश बाद झालेला आहे. त्यानंतर दोघांमध्ये पार्टनरशिप बघायला मिळते. खर्चा यावेळेला मात्र जागेवरना फटका खेळण्याचा प्रयत्न. अतिशय चांगला चेंडू होता, पूर्णपणे बीट झालेला आहे, चकित झालेला आहे आणि चेंडू सरळ निघून गेलेला आहे. तो यष्टी रक्षकाच्या हातात निर्धावच्या रूपात चेंडूची समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे 35. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. अतिशय वेगात टाकला होता चेंडू. बिल्कुल इस सीजन में अगर ऐतिहासिक 2 दिन रहे, एक तो बाली ट्रॉफी का फाइनल जो प्रेजेंटेशन था और एक बालाजी कप का 28 फरवरी. 5 बड़ी टीमें एक ही दिन में बाहर गई थी. बिग अपसेट. खर्चा याला पुन्हा एकदा शॉर्ट बॉल, मात्र अतिरिक्त उंची, उसळला होता चेंडू आणि पंचांचा वाईट बॉलचा इशारा आणि पंच वॉर्न करतायत. बाउन्सर चेंडू टाकून झालेला आहे. 2011 की बात करें तो सिल्वर जुबली मेयर कप और 2014 की बात करें तो प्रतिभा विलास 2015 में 25 मार्च में 111 सिक्सर लगे थे एक ही दिन में. 36 धाव होत आहेत. अतिरिक्त बाउन्स, फलंदाजाच्या अवाक्या बाहेरचा चेंडू होता. अतिशय चांगला डिसिजन आपण ऍक्शन रिप्ले मध्ये बघितलं. पंच शकील कोटी यांचा चांगला या ठिकाणी डिसिजन होता. खर्चा
याला मात्र ड्राईव्ह केलेला आहे चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू ड्राईव्ह केलेला आहे चेंडू वाईट ऑफ लॉंग ऑनला जातोय क्षेत्ररक्षक तैनात आहे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण होत आहे उत्कृष्ट तालमेल समन्वय दोघांमध्ये बघायला मिळते धावसंख्या होती 38 आपण जो सामना पाहतोय जय भोलेनाथ सरोलीपाडा विरुद्ध भाग्यश्री स्पोर्ट्स आणि आपण हनुमान मंदिर पाहू शकता वराळ तलावाच्या काठावर वसलेलं आहे खर्चा यावेळेला मात्र टॉप एज चेंडू हवेत आणि सोपा झेल सुटतोय जीवनदान मिलते श्याम चौधरी वहां पर कैप्टन थे जिन्होंने कैच छोड़ा महेश ने धावसंख्या 1 न वाढते धावसंख्या होते 39 सोपा झेल सोडतोय आणि श्याम चौधरी जीवनदान मिळते महागात पडू शकतो जीवनदान बिल्कुल अब तक 20 टूर्नामेंट हुए जिसमें 18 अर्धशतक लगे 21वां आप देख रहे हैं 10 बैट्समैन ने गोल्डन 6 लगाए और 7 बैट्समैन गोल्डन बाउंड्री लगा चुके खर्चा चांगली गोलंदाजी करतोय मात्र क्षेत्ररक्षकांची साथ मिळणं फार गरजेचं असतं तशा प्रकारे साथ मिळत नाही कारण आता आपण बघितलं एक सोपा झेल सुटला होता 31 मार्च से 10 अप्रैल शोएब गुड्डू फ्री एंट्री टूर्नामेंट के फॉर्म आप पॉइनियर से हासिल कर सकते हैं खर्चा यावेळेला मात्र स्क्वेअर लेग डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग वर क्षेत्ररक्षक झेपावतोय आणि तोपर्यंत फक्त एकच धाव या षटकात मात्र मोठा फटका खेळण्याची संधी आतापर्यंत खर्चा याने दिलेली आहे बिल्कुल उनका नाम खर्चा है लेकिन बहुत कंजूस गेंदबाजी करते हैं धावसंख्या झालेली आहे 40 तब्बल 39 धावांची भागीदारी कारण एक या धावसंख्येवर दिनेश वीर बाद झाला होता त्यानंतर दोघांमध्ये चांगली पार्टनरशिप कारण चांगली धावसंख्या जर उभी करायची असेल तर भागीदारी पार्टनरशिप महत्वाची असते आणि एखाद्या फलंदाजाला टिकून राहणं फार गरजेचं असतं याला मात्र हेलिकॉप्टर शॉट खेळायला चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषेकडे वाईट ऑफ लॉंग ऑन दुसरी धाव घेण्याचा धोकादायक आणि याच बरोबर संदेश याची खेळी धावबाच्या रूपाने संपुष्टात चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला माझी वरल देवी आईचे आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये वाईड ऑफ लॉंग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण होते आणि दुसरी धाव घेण्याचा जो प्रयत्न केला होता त्या प्रयत्नामध्ये संदेश हा धावबाद झालेला आहे मात्र बाद होण्यापूर्वी 17 धावांची खेळली आणि पार्टनरशिप 40 धावांची पार्टनरशिप केली संघासाठी उपयुक्त पार्टनरशिप 6 षटकामध्ये जर 35 किंवा 40 धावांची पार्टनरशिप झाली असेल तर एक चांगली पार्टनरशिप संबोधली जाते 40 धावांची पार्टनरशिप करून संदेश बाद झालेला आहे चार ओवर की समाप्ति 41 रन 2 विकेटों के नुकसान पे। आप देख रहे हैं क्रिकेट क्लासिक जॉली ट्रॉफी 2016। आप सभी का हार्दिक स्वागत है। सम्मानीय नगर सेवक कमलाकर पाटिल, सम्मानीय नरेश मात्रे और जॉली स्पोर्ट्स की जानिब से। अगला मुकाबला रमनी कोहली और अंशिका स्पोर्ट और आखिर में आप देखेंगे मराठा पंजाब और वंडर स्पोर्ट, जब्बार शेख फैम टीम और योगेश भोईर फैम टीम। दोन फलंदाज बाद झालेले आहेत। धावसंख्या आहे 41। हेमंत येतोय 5वं षटक घेऊन। पहिल्या षटकात अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली होती, 6 धावा दिल्या होत्या आणि दुसरं षटक घेऊन येते गोलंदाजी करण्यासाठी। याला मात्र खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, पंचांचा 22चा इशारा येतोय। धावसंख्या होती 42।
पहिल्या चेंडूवर रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न केतन यांनी केला होता. 2-42. अजूनही चांगली धावसंख्या म्हणता येईल, कारण 5व्या षटकाला प्रारंभ झालेल्या वेळेसंदर्भात लक्षात ठेवायचं आहे. भाग्यश्री स्पोर्ट्स पंचांनी सुद्धा वॉर्न करायचं आहे. यानंतर अजून 2 सामने व्हायचे आहेत. हेमंत यावेळेला मात्र शॉर्ट अंपूल केलेला चेंडू जातो मिड विकेटला. पहिली धाव अतिशय वेगात, खराब क्षेत्ररक्षण आणि दुसरी धावी सहजगत्या पूर्ण होणार आहे. 2 धावा पूर्ण करतोय श्याम चौधरी. धावसंख्या होती 44. दोनों टीमों के कैप्टन से निवेदन है, आखिरी गेंद डालने से पहले टॉस बॉक्स में बैठना है. रमनीक कोहली जिन्होंने बहुत बढ़िया क्रिकेट खेला बाली ट्रॉफी में, और हंसिका स्पोर्ट जो नाना ट्रॉफी का सेमीफाइनल खेली. यावेळेला मात्र त्रिफलाजीत अतिशय उत्कृष्ट असा चेंडू होता. विकेटों को खुला छोड़ना और घर को खुला छोड़ना, नुकसान तो होगा ही. और नंदलाल जोशी फैम टीम रमनी कोहली के कैप्टन और संजू मात्रे फैम टीम हंसिका के कैप्टन, आप दोनों को टॉस के लिए आना. ये देखिए दूसरे एंगल से दिखाया जा रहा है. क्रीज की गहराई का बहुत ज्यादा इस्तेमाल किया था, ज्यादा पिछले पांव पे चले गए थे और क्लीन बोल्ड हो गए. अब अंतरराष्ट्रीय क्रिकेट में सब तो धोनी नहीं बने, लेकिन भिवंडी क्रिकेट में हम देख रहे हैं कि ज्यादातर क्रीज की गहराई का. धोनी को पूछा था कि क्रीज की गहराई का आप इस्तेमाल क्यों करते हैं. उन्होंने कहा कि फन किसको शो नहीं किया जाता, लेकिन कमेंटेटर समझ चुके थे कि जो स्लो गोड में यॉर्कर्स आती है उसको हाफ वॉली बनाने के लिए हेलीकॉप्टर शॉट के लिए वो क्रीज की गहराई का इस्तेमाल करते हैं. एक गोष्ट मात्र आहे की चांगला फलंदाज तोच की त्याला माहीत असायला पाहिजे की आपली उजवी एसटी आणि आपली डावी एसटी कुठे, हे महत्वाचं आहे. ज्याप्रमाणे उजवी एसटी आहे त्याप्रमाणे डाव्या एसटी सुद्धा माहिती असणं फार गरजेचं आहे. आपण पाहतो तालुका क्रिकेटमध्ये 100 पैकी जे त्रिफळाजीत फलंदाज होतात त्यापैकी 80 फलंदाज अराउंड लेग त्रिफळाजीत होतात. हेमंत त्यामध्ये ड्राईव्ह केलेल्या चेंडूला मिडॉनवरनं डीप मिडॉनला जातोय. पहिली धाव अतिशय वेगात घेतली होती, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक करतोय, त्यामुळे 1 पेक्षा जास्त धावा मिळणार नाहीये. धावसंख्या होते 45. या षटकात मात्र चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये सुद्धा हेमंत यांनी फक्त 6 धावा दिल्या होत्या. या षटकामध्ये सुद्धा पूर्णपणे काबू ठेवलेला आहे, कुठल्या प्रकारची संधी आतापर्यंत दिलेली नाही. और आपको तो पता है कि 60 का लक्ष्य इस ग्राउंड पे ऐसा है जो चेस हो सकता है. फुलटॉस चेंडू चेंडूला होता भिरकावून दिलेला आणि डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी जॉली षटकार. ये देखिए किस तरह से शॉट खेला वहां पर केतन ने, बहुत खूबसूरत शॉट. केतन वो खिलाड़ी हैं जिन्होंने इस सीजन का सबसे अच्छा कैच पकड़ा है एनसीपी कप में. उसके बाद दीपेश माली, उसके बाद जमा और उसके बाद विनोद पाटिल. याचबरोबर 50 धावा पूर्ण होत आहेत. 51 धावा झालेल्या आहेत. 4 चेंडू अतिशय चांगले टाकले होते, हा मात्र खराब चेंडू टाकला होता. हेमंत रिव्हर्स शॉट खेळलेला आहे आणि चेंडू डीप पॉइंट सीमारेषेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी बॅक टू बॅक जॉली षटकार. ये देखिए 2 हाथ का कमाल. पहले तो बन गए तेंदुलकर, बाद में बन गए लारा. रिवर्स शॉट खेला वहां पर, 2 हाथ का कमाल. बहुत खूबसूरत शॉट केतन के बल्ले से. चेंडू घेऊन त्या ठिकाणी आमचे मयूर पाटील जात आहेत. मी तर म्हणेन जॉली कामतकरचा भविष्यकाळ, भविष्य काळातील एक चांगला खेळाडू असणार आहे मयूर पाटील. काही दिवसानंतर नक्की जॉली कामतकरमध्ये पदार्पण करणार आहे. हंसिका स्पोर्ट्स संघाचे कर्णधार संजू मात्रे फॅम टीम. संघ कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचंय. नंदलाल जोशी फॅम टीम रमणी कोहली संघाचे कर्णधार आलेले आहेत. चरण, हार्दिक स्वागत आहे आपलं. सत्तावन्न धावा झालेल्या आहेत. एक चांगली धावसंख्या अजूनही अंतिम षटक आहे आणि अंतिम षटकामध्ये 10 पेक्षा जास्त धावा जर जमवल्या
तर मात्र एक चांगली धावसंख्या ठरू शकते, पण हे विसरून चालणार नाही या मैदानावर. ये देखिए लकीर काफी ऊपर जाती हुई, और ये देखिए पिछले 5 ओवर जो दिखाए जा रहे हैं जिसमें एक तो टावर बनने जा रहा है. खर्चा पुन्हा एकदा रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र बॅटच्या पाठीत येत नाहीये. निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती. बिल्कुल बी इंडियन ट्रॉफी से खर्चा बहुत ही लोकप्रिय हुए थे और अभी भी वो बहुत कंजूस गेंदबाजी कर रहे हैं. खर्चा याला मात्र भिरकावून दिलेला आहे चेंडूला. लॉंग लेग सीमारेषेच्या वरून 6 धावांसाठी जॉली षटकार. आणले तुझे गो अंघोलीला. बहुत खूबसूरत शॉट खेला आतिश पाटिल ने. एक वो है जो है जिसने साल का सबसे अच्छा कैच पकड़ा है, और ये वो है जिन्होंने ये सिक्सर लगाया. आप देख सकते हैं 10 गोल्डन 6 लगाए थे. पहला 6 गोल्डन 6 लगाने वाले थे आतिश पाटिल. ते सुंदर षटकार या ठिकाणी निवेदन पायगाव संघाचे नितीन गवळी हे अष्टपैलू खेळाडू आहेत. त्यांनी या स्पर्धेसाठी खास करून जॉली स्पोर्ट कामतकरसाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद नितीन गवळी. याला मात्र खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही, सोडून दिलेला आहे, कारण बघितलं आहे की चेंडू डाव्या एसटीच्या बाहेरून जातोय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 64, 64. अब कल शाम यहाँ कौन रहेगा जो नहीं आएगा. हालांकि दर्शक बहुत हैं, लेक व्यू का नज़ारा भी और क्रिकेट क्लासिक का नज़ारा. ये देखिए झंडे लहराते हुए. खर्चा याला मात्र हुक करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू अतिशय वेगात टाकला होता. शफल क्रॉसही झाला होता. चेंडूचा वेग इतका होता की तो सरळ निघून गेलेला आहे यष्टी रक्षकाच्या हातात निर्धावच्या रूपात. धावसंख्या स्थिर आहे 64. आपण पाहू शकता जवळपास उजव्या यष्टीच्या वरून निघून गेलेला आहे हा चेंडू यष्टी रक्षकाच्या हातात. धावसंख्या स्थिर आहे 64, 64. 3 फलंदाज बाद झालेत. अजूनही चांगली धावसंख्या म्हणता येईल. खर्चा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. याला मात्र फरका खेळलेला शॉर्ट मिड विकेटला कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, धोकादायक ठरू शकतोय, मात्र धाव पूर्ण ओव्हरथ्रो होतोय. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. धावबाची शक्यता आहे. पंचांचा इशारा तिसऱ्या पंचांकडे. 2 धावा पूर्ण झाल्या होत्या आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, आणि पंच शशिकांत साठ्याम इशारा करतायत तिसऱ्या पंचांकडे. तिसरे पंच विलास जाधव. दोन धावा पूर्ण झाल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. थर्ड अंपायर डिसीजन पेंडिंग. बिल्कुल ये आप देख रहे हैं अंतरराष्ट्रीय क्रिकेट की तरफ थर्ड अंपायर डिसीजन पेंडिंग. एक तरफ जॉली का लोगो और ये आता हुआ थ्रो. देखना है वहां पर क्या कुछ हुआ. आप थ्रो को कलेक्ट किया वहां पर, और देखना है कि तीसरे अंपायर का निर्णय एक बार और देखना चाहेंगे. ये देखिए क्या निर्णय आता है वहां पर. नॉट आउट. हरी बत्ती जलती हुई. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. नाबाद फलंदाज क्रीज मध्ये सुखरूप पोहोचलेला आहे. 67 धावा झालेल्या आहेत. ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 3 धाव होत आहेत, आणि ह्या ज्या धावा मिळतात ओव्हरथ्रोच्या रूपाने ह्या बऱ्याचशा वेळेला कधी कधी निर्णायक ठरू शकतात. आता या षटकात मात्र खर्चा धावा थोडा खर्च करतोय. याला मात्र चेंडू बिरकाव. चेंडू हवेत आहे, मात्र कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये, आणि चेंडू जातोय तो डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी जॉली चौकार. त्या सोनचाफ्याची फुलं आणली तुझे आई चरणाला.
देखिए बहुत खूबसूरती के साथ गेंद को खेला था। वहां पर हवा में जरूर थी, पहले बाउंस पे कोशिश बढ़िया, जंप किया, लेकिन गेंद रिकोशेज होती भी बाउंड्री के बाहर चार रन। वेलकम प्रेमचंद इन कॉमेंट्री बॉक्स. प्रेमचंद आपलं हार्दिक स्वागत आहे. विओनिचर्स ऑफ जॉली कामतगर भिवंडी. रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये हवात असल्याने मिड ऑफरनं डीप मिड ऑफला जातोय. दुसरी धाव पूर्ण केली कारण लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 3 धावा पूर्ण होत आहेत. खराब क्षेत्ररक्षण म्हणता येईल. ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 3 धावा पूर्ण होत आहेत. नहीं नहीं, ये जो खिलाड़ी हैं दोपहर के खाने का मक्खन ज्यादा रह गया है. जिस तरह से हमने देखिए और खर्चा वहां पर गिर भी गए हैं, लेकिन टीम को देखना है खड़े रखते हैं या नहीं. जब बल्लेबाजी होंगी, कुल बने 74 75 रन. खर्चा ने आखिरकार अपने ओवर में 17 रन खर्च कर डाले. 75 का टारगेट. दोनों कैप्टन्स टॉस बॉक्स में इस वक्त आ चुके हैं और हमारे साथी कमेंटेटर मराठी की बुलंद आवाज थाना जिला की, वहां पर डॉक्टर गौली सर है. नाणेफेक होण्यापूर्वी या ठिकाणी स्वागत आणि सन्मान या ठिकाणी होणार आहे. बिल्कुल, ये चरण और सुदर्शन. स्वागत आणि सन्मान या ठिकाणी होणार आहे. सर्वप्रथम मित्रांनो, तालुका क्रिकेटमध्ये सर्वात सिनियर खेळाडू आणि खेळाडू वृत्तीने खेळणारा खेळाडू, मग सिटी क्रिकेट असो, ग्रामीण क्रिकेट असो, फारुख बारडी यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी होणार आहे. मी नरेशजी म्हात्रे, जॉली स्पोर्ट कामतगरचे सर्वांना विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. आपण पाहू शकता सर्वात सिनियर खेळाडू, सिटी क्रिकेट असो, ग्रामीण क्रिकेट आणि त्यापेक्षा पुढे जाऊन खेळाडू वृत्ती, स्पोर्ट्समनशिप्स हे फार महत्त्वाचं आहे. त्यांचं स्वागत आणि सन्मान नरेशजी म्हात्रे आपले शुभ हस्ते करतायत. त्यानंतर स्वागत आणि सन्मान होणार आहे ते मनोजजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान अमोल पाटील आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. अमोल पाटील जॉली स्पोर्ट चे आधारस्तंभ आहेत, आपल्या शुभ हस्ते. मनोज पाटील, जेव्हा मेगा वॅगविलचं नाव निघेल, अतिशय उत्कृष्ट खेळाडू मेगा वॅगविल एक नामांकित खेळ, ठाणे जिल्ह्यातील नामांकित संघ आहे. मनोज पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर परेश भोईर मराठा पंजाब, जेव्हा नाव निघेल तेव्हा परेश भोईरचं नाव नक्कीच घेतलं जाईल. त्यांचे स्वागत आणि सन्मान करण्यात येईल. सचिन पाटील आपण आपल्या शुभ हस्ते यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. बिल्कुल, ये भी एक खिलाड़ी है. केतन को कौन बोल सकता है. केपीएल में तो मानो उन्होंने धुआंधार बल्लेबाजी की थी. वाकबिल टीम की बहुत ही मशहूर. एक हँडसम परेश आणि हँडसम सचिन पाटील स्वागत आणि सन्मान करतायत. हँडसम पर्सनॅलिटी, दोन्ही हँडसम पर्सनॅलिटी आहेत. नंतर सन्माननीय भीमराव जाधव यांचं स्वागत आणि सन्मान प्रवीणजी चौधरी आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. प्रवीण चौधरी आपण आपल्या शुभ हस्ते, भीमराव जाधव आमच्यामध्ये उपस्थित आहेत, आपला बहुमूल्य वेळ देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. विनोद काटेकर आपण अमितजी भोईर उपस्थित आहेत, मराठा पंजाबचे. अमित भोईर यांचं स्वागत आणि सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. मराठा पंजाब संघाचे ते मार्गदर्शक आहेत अमित भोईर. नाणेफेकीसाठी आपण वळतोय. मी या ठिकाणी आमंत्रित करतोय सन्माननीय फारुख बारडी साहब, आपको अपनी शुभ हाथों से टॉस करना है. हे जे कॉइन आहे, एका बाजूला जॉली स्पोर्ट कामतगर संघाचे सर्व नरेशजी म्हात्रे यांचा फोटो, दुसऱ्या बाजूला या स्पर्धेचे आधारस्तंभ विद्यमान नगरसेवक सन्माननीय कमलाकर पाटील साहेब यांचा फोटो आहे. दोन्हीपैकी एकाचं नाम निर्देशन आपणास करायचं आहे. फारुख बारडी साहेब. धन्यवाद फारुख बारडी साहब.
आपको मंच पे बैठना है। रमणी कोवळी संघाने नाणेफेक जिंकलेली आहे। नंदलाल जोशी फॅम टीम आहे रमणी कोवळी। चरण रमणी कोवळी संघ यावर्षीच पदार्पण केलेलं एक चांगली कामगिरी करतोय। नाणेफेक जिंकलेली आहे। समोर सुद्धा एक नावाजलेला संघ आहे, बलाढ्य संघ आहे हंसिका स्पोर्ट्स। काय निर्णय आहे? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करणार। काय रणनीती असणार आहे क्षेत्ररक्षण करताना? तुमच्याकडे कुठले गोलंदाज आहेत की सुरुवातीच्या षटकामध्ये हंसिका स्पोर्ट्स संघाच्या फलंदाज एक धडपण टाकतील, सुरुवातीला विकेट्स प्राप्त करतील आणि शेवटच्या स्लॉगरमध्ये सुद्धा दबाव टाकतील? कुठल्या गोलंदाजाकडनं जास्त अपेक्षा आहेत आणि किती धावांपर्यंत कमीत कमी त्याला थांबवण्याचा प्रयत्न असेल? आमच्याकडे युवा टीम असल्यामुळे आम्ही संकेत आणि विनेश यांच्याकडून जास्त अपेक्षा करणार आणि ते कमीत कमी रनरवर चांगली सिनियर टीम आहे हंसिका स्पोर्ट म्हणते, तर त्यांना कमीत कमी रनरवर स्कोअरवर थांबवण्याचा प्रयत्न करू आम्ही। रमणी कोवळी संघ खेळतोय। नयनरम्य असे ठिकाण आहे, विहंगम दृश्य आहे, किनारा आहे, वराळ तलाव, त्याचबरोबर मानस सरोवरचे चित्र, अतिशय उत्कृष्ट असं मैदान। काय वाटतंय या आयोजनाविषयी जॉली स्पोर्ट कामतगर, त्याचबरोबर नरेशजी म्हात्रे, कमलाकरजी पाटील, रवींद्रजी म्हात्रे, महेंद्रजी पाटील? आपण हा दृश्य बघितल्यानंतर आपण इंटरनॅशनल क्रिकेटकडे गेलो तर वेस्ट इंडिजचे क्रिकेट मैदान असेच नेहमी समुद्रकिनारे तसंच असं आपलं वातावरण वाटतंय आपल्याला। ऑल दी बेस्ट, तुमच्या संघासाठी हार्दिक शुभेच्छा। सुदर्शन, नाणेफेक तुम्ही हरलेल्या, नाणेफेक जर जिंकली असती सुदर्शन काय निर्णय घेतला असता? नक्कीच फलंदाजी घेतली असती आणि आम्ही फलंदाजीच करणार होतो। संध्याकाळची वेळ आहे, हवा चालू होती एका साईडने, त्या हिशोबात आम्ही बॅटिंगच घेतली असती। फलंदाजी तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला फलंदाजी मिळालेली आहे। तुझी जी एक फलंदाजी आहे अतिशय चांगली फलंदाजी मी बघितलेली आहे। मी नेहमी म्हणत असतो एकेरी दुहेरी धाव ही क्रिकेटची लाईफलाईन, त्याप्रमाणे तुझा खेळ असतो, धावपळ सतत हालता ठेवत असतो। तुझ्या व्यतिरिक्त तू तर नक्कीच एक चांगला फलंदाज, तुझ्या व्यतिरिक्त अजून कुठले फलंदाज त्यांच्याकडे खूप अपेक्षा असणार आहेत की जे अपेक्षा पूर्ण करून संजीव म्हात्रेंना एक चांगली तुम्ही भेट देऊ शकता? कुठले फलंदाज त्यांच्याकडनं खूप अपेक्षा आणि किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असणार आहे? नक्कीच सर्वच फलंदाज चांगले खेळ करत आहेत, त्यामुळे सगळ्यांकडून मला चांगली अपेक्षा 100% प्रत्येकाने द्यावा। मोनीश भोईर, रवीश, अशोक म्हात्रे यांच्याकडून प्रत्येकाकडून मला 100% अपेक्षा आहे। आणि इथे ग्राउंडचं जर बघितलं तर 60+, 60+ ही संख्या चांगली चेस करण्यामागे होईल आम्हाला बॉलिंग कर। म्हणजे सामना एकंदरीत रंगतदार अवस्थेमध्ये जाईल, रंगतदार प्रेक्षकांना बघायला मिळेल। नक्कीच चांगली एंटरटेनमेंट होईल सामना बघून। ऑल दी बेस्ट, तुमच्या संघासाठी हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, यानंतर जो सामना होणार आहे तो रमणी कोवळी विरुद्ध हंसिका स्पोर्ट्स। रमणी कोवळी संघाचे कर्णधार चरण पाटील यांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि हंसिका स्पोर्ट संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे। पुन्हा एकदा समालोचक कक्षामध्ये जाऊया। त्या ठिकाणी आमचे समालोचक व्हॉइस ऑफ ठाणे जिल्ह्याचा बुलंदाबाज सिद्दीक भावे समालोचन करण्यासाठी सज्ज आहेत। ओव्हर टू कमेंट्री बॉक्स। अनेक अनेक धन्यवाद गौली सर। टॉस जीता है रमणी कोहली ने और उन्होंने पहले फील्डिंग करने का निर्णय लिया है। अंपायर्स उस लोगो और बल्ले का जो बैलेंस किया है, जॉली का लोगो पंछी के साथ वहां से गेंद उठाने की तैयारी में ओपनर्स बीच मैदान पे आते हुए भागलपुर स्पोर्ट्स के हमारे तीनों अंपायर्स ग्राउंड में जाने की तैयारी में है। आप देख रहे हैं क्रिकेट क्लासिक जॉली ट्रॉफी 2016। कामतगरचे उद्योगपती राम चौधरी यांचं आगमन झालेलं आहे। मी जॉली स्पोर्ट कामतगर यांच्या वतीने जॉली ट्रॉफी 2016 मध्ये त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय, वेलकम। तसेच विश्वनाथजी चौधरी यांचंही आगमन झालेलं आहे। मी जॉली ट्रॉफी 2016 मध्ये जॉली स्पोर्ट कामतगर यांच्या वतीने आपलं मनापासून हार्दिक स्वागत। हमारे अंपायर्स इस वक्त मैदान में जाते हुए अब गेंद को उठाया है, वहां पर अंपायर ने, अंपायर शकील कोटी, अंपायर शशि साटम और अंपायर फैज रईस। खेल की शुरुआत, लक्ष्य है सामने 75 रनों का। पहले 2 ओवर में क्या कुछ होता है ये बताने के लिए माइक्रोफोन पर आ रहे हैं मेरे साथी कमेंटेटर संदेश पाटिल। धन्यवाद डॉक्टर गवली सर, त्याचबरोबर सिद्दीक भावे सर।
दोन्ही सलामी फलंदाज खेळपट्टीवर आपण पाहतायत. आपण पाहू शकता स्कोर मॅप दाखवला जाते. ज्या प्रकारे फलंदाजी केली होती जय भोलेनाथ सरोली पाडाने, त्याच प्रकारची फलंदाजी भाग्यश्री स्पोर्ट संघात. धाव घेतली जाते. पहिल्या चेंडूवर खातं खोललं जात आहे भाग्यश्री स्पोर्ट या संघाचा. 74 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. आपण पाहतायत दोन्ही संघामध्ये लढत पाहायला मिळते. 75 धावाचा टार्गेट करायचं आहे. गोलंदाज आता म्हणता एका सुंदर असा चेंडू बोल्ड होतोय. परफेक्ट यॉर्कर. प्रतीक जो गेंदबाज है उन्होंने पूरे सीजन में विकेट टेकर गेंदबाज का रोल अदा किया है. इज द की बॉलर ऑफ शरद भोईर फैम टीम. हैव अ लुक एट दैट ब्यूटीफुल बॉल, अ नाइस बॉलिंग एक्शन, एंड दिस इज द परफेक्ट स्विंगिंग यॉर्कर एंड बैट्समैन गेट्स बाउल्ड. पाहू शकतो आपण परफेक्ट यॉर्क लाइन पद्धतीचा चेंडू होता. दूसरे एंगल से दिखाया जा रहा है फ्रंट फुट आगे नहीं था और बोल्ड हो गए. जय भोलेनाथ सरोली पाड़ा जिन्होंने फ्रेंड्स ग्रुप गोए कप को जीता था मराठा पंजाब को शिकस्त देकर. अगला मुकाबला जहां पर रमनी कोहली नंदलाल जोशी फैम टीम ने टॉस जीता है, पहले फील्डिंग करने का निर्णय लिया है हंसिका स्पोर्ट्स के सामने. आज का आखिरी मुकाबला वंडर स्पोर्ट को वंडर करना होगा अगर मराठा पंजाब को शिकस्त देना है. पुन्हा एकदा गोलंदाज आता मात्र मारण्याचा प्रयत्न केला जात आहे. निर्धाव चेंडू जाते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते प्रतीक याची. सिद्दीक भावे सर पहिल्या षटकाचा विचार केला तर एक चांगली सुरुवात करायला लागेल. बहुत खूबसूरत गेंदबाजी कर रहे हैं प्रतीक. प्रतीक पाटिल जो कि ट्रम्प कार्ड ऑलराउंडर हैं. आता मात्र फक्त कट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. रनआउट येण्याची संधी आहे. डायरेक्ट हिट केला जातोय आणि फलंदाज बाद होतोय. अच्छी सोच नहीं थी, जाकर गिल्लियां तो खुद गिरा सकते थे, लेकिन तेज गेंदबाज हैं और तेज गेंदबाज को जोश रहता है. अगर बात करें हम तालुका क्रिकेट की तो जयदुर्गा बी के पिंटू कैप्टन फोकस खिलाड़ी हैं. उसके बाद ऑलराउंडर की बात करें तो आसिफ नाना, उस्मानिया के प्रतीक जो इस वक्त गेंदबाजी कर रहे हैं, बहुत बड़े ऑलराउंडर है. भावेश पवार बहुत बड़े ऑलराउंडर है. यसुद्दीन लड़खड़ा रहे हैं, यहाँ उन्होंने अच्छी बल्लेबाजी की थी, लेकिन उसामा पाइनियर के एक अच्छे ऑलराउंडर हैं. बहुत से ऑलराउंडर है. मोती ने अच्छी वापसी की है स्पिन गेंदबाजी के साथ. कई नाम है, लेकिन दो नाम बहुत बड़े जो 100% हर मैच में देते हैं. एक तो जयदुर्गा बी के पिंटू और उस्मानिया के आसिफ नाना. पुन्हा एकदा गोलंदाज प्रतीक. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते पहिल्या षटकात. आपण पुन्हा एकदा पाहू शकता दुसऱ्या अँगलने दाखवलं जात आहे. क्लीन एंड नीट पिक्चर पाहायला मिळते आपल्याला. बिल्कुल टेलीकास्ट की सराहना तो वर्ल्ड वाइड चैटिंग में बहुत ज़्यादा हो रही है. इसके एंटरटेनमेंट को बहुत ज़्यादा मार्क्स मिल रहे. आता मात्र मारण्याचा प्रयत्न केला तर कट घेतोय बॅटची. शॉर्ट थर्डमॅनला चेंडू जातोय. एक धाव पूर्ण केली जात आहे. पहिल्या षटकाचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. एक शांत क्रिकेट पाहायला मिळते. संत सुरुवात. डॉक्टर गवली सर फलंदाज मोठे हात खोलावे लागतील कारण की धावांचा विचार केला 75 धावांचं आव्हान आहे. प्रतीक एक चांगली गोलंदाजी करताना लेंथ लाईन मध्ये पाहायला मिळतो आपल्याला. आता मात्र रिव्हर्स शॉट करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू जात आहे. प्रतीक पाटील याचा विचार केला तर सर जय भोलेनाथ या संघाला कधीही साथ दिलेली आहे कारण की 100% दिलेला आपल्या संघासाठी. और बिल्कुल यही कारण था कि एनसीपी कप में वो सेमीफाइनल में पहुंचे और फ्रेंड बॉयज गोए कप को उन्होंने जीता. ये देखिए कितनी अंदर की जानिब गेंद को लाया था उन्होंने. और अब एक और महान गेंदबाज लक्ष्मण को गेंदबाजी के लिए लगाया गया है. अगर इस साल की बात करें गवली सर
तो बेस्ट डिलीवरी ऑफ द टूर्नामेंट रही थी सागर की मीत कुमार के, जिन्होंने मुनाफ को आउट किया था बी इंडियन के। और उसके बाद सेकंड बेस्ट डिलीवरी ऑफ द ईयर बंटी मराठा पंजाब बी के, और आउट हुए थे मतीन। गोलंदाजीमध्ये परिवर्तन होते, लक्ष्मण येते, एक वेगवान गोलंदाज आहे, पाहूया कोणत्या प्रकारे समोरचार घेत आहे गोलंदाजाचा। राऊंड द विकेटचा मारा करतोय संदीप पाटील गॅरी एन कडून। आता मात्र फक्त टॅप केले चेंडूला, फॉलोथ्रोमध्ये अडवण्याचा प्रयत्न केला जात नाहीये। मिड ऑफ मध्ये जातोय चेंडू, 30 सर्कल मध्ये फील्ड केला जातोय, तोपर्यंत एक धाव पूर्ण होते। संत सुरुवात पाहायला मिळते डॉक्टर गवली सर। बिल्कुल बहुत खूबसूरत गेंद थी, और ये जो गेंदबाज है संतोष चौहान के बाद कोई ऐसा गेंदबाज आया है जिसकी गेंदें अंदर बहुत कटती है, क्योंकि सिराज अगर हम बात करें तो फिर अंजुमन के सिराज भी इन कटर गेंदबाज हैं। लक्ष्मण राऊंड द विकेट संदीप पाटील गॅलरी इन कडून। आता मात्र मारण्याचा प्रयत्न केला जाते, बॅटची कडा घेतो, फाईन लेग क्षेत्रामध्ये जातोय चेंडू, क्षेत्ररक्षक पाठला करतोय आणि चेंडू सीमेच्या बाहेर निघून जाते 4 धावांसाठी। जॉली चौकार। ये देखिए जॉली का लोगो, बहुत सुंदर टेलीकास्ट, रनिंग लाइट घूमती हुई, और ये देखिए निकलता उसमें से चौका। लक्ष्मण अंदरूनी सिरा लगा था। लक्ष्मण आता मात्र सोडून दिलेले, मात्र चेंडू जो आहे जवळजवळ एस्टॉम पासून जातोय, सरळ यष्टीरक्षक दीपक पाटील याच्या हातामध्ये निर्धाव चेंडू। चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, एक चौकार गेल्यानंतर थोडीशी वापसी केली जाते। नहीं, बाएं हाथ के बैट्समैन के लिए वो बहुत खतरनाक गेंदबाज है, क्योंकि इन कटर है और बाएं हाथ के बैट्समैन के लिए आउटस्विंग होती है। पुन्हा एकदा राइट अप ओव्हर द विकेट लक्ष्मण संदीप पाटील गॅलरी एन कडून। जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला जातोय, उपस्थित बॅटच्या पट्ट्यामध्ये येते, बॅकवर्ड क्षेत्रामध्ये येतोय, डीप वरून केतन जोपर्यंत चेंडूला उचलतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते। संत सुरुवात पाहायला मिळते, दुसऱ्या षटकाचा खेळ अजूनही पिक्चर मध्ये दिसत नाही आपल्याला बाकी स्पीड स्पोर्ट, कारण की 75 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे। 6 षटकामध्ये दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते लक्ष्मण याची। लक्ष्मण संदीप पाटील गॅलरी एन कडून सामना करतो, फलंदाज खेळण्यासाठी सज्ज होतोय। आता मात्र थोडस ऑफ स्टंप जास्त सोडून जात आहे, पंच वाईटचा इशारा करता एक्स्ट्राची मदत होते भाग्यश्री स्पोर्ट या संघाला। सध्या भावे सर या स्पर्धेमध्ये स्कोरिंगची कुठेही कमी जाणत नाहीये, चांगले स्कोरर आपल्याला मिळालेले आहेत या स्पर्धेमध्ये। के करण काटेकर, त्याचबरोबर स्वप्नील पाटील, अवी पाटील एक उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहेत आणि आधारस्तंभ आहेत जॉली स्पोर्ट संघाचे। लक्ष्मण पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजीच्या मार्गावर जातोय, आता मात्र मारण्याचा प्रयत्न केला जात आहे, निर्धाव चेंडू जाते, वापसी केली जाते। बिल्कुल हाथ रोक के गेंद की थी, बल्ला पहले घुमा, ये देखिए, और ये देखिए गेंद बाहर की जानिब स्विंग हुई। कल पहला मुकाबला विकी स्पोर्ट कुक से और जय बजरंग कांबे के बीच में रहेगा। कल अंजुमन स्पोर्ट और पायनियर स्पोर्ट, व्हाट अ मैच। पुन्हा एकदा आता मात्र मारण्याचा प्रयत्न केला जात आहे, निर्धाव चेंडू जात आहे आणि अशा प्रकारे 2 षटक समाप्त होत आहे। 2 षटकाची समाप्ती, धावसंख्या फक्त 9, म्हणजे प्रति षटकामागे 4.5 धावांची सरासरी। तर पुढच्या 4 षटकामध्ये काय घडतो काय बिघडतं सांगण्यासाठी व्हाइस ऑफ ठाणे आणि मॅजिकल व्हाइस डॉक्टर गवली सर, ओ टू सिद्दीक भावे सर। बहुत बहुत धन्यवाद संदेश पाटिल। कल जो दूसरा मुकाबला है, कल डे एंड नाइट मैचेस रहेंगे और 12 बजे हमारा शेड्यूल शुरू होगा। कल अंजुमन स्पोर्ट और पायनियर स्पोर्ट, अंजुमन ने अपना पहला मुकाबला बहुत क्लोज जीता था। ये देखिए दिखाया जा रहा है कि किस तरह से अब उसका पीछा हो रहा है, और जो ऑरेंज लाइन है वो काफी नीचे नजर आ रही है ब्लू लाइन के। प्रतीक को कंटिन्यू रखा गया है। ये गेंद बहुत करारा स्ट्रोक, 6 रन, बहुत ही ताकतवर स्ट्रोक खेला वहां पर बैट्समैन आनंद ने, महावीर ने केलं। तुझे पालखीची येल जायली आरतीची, आई येल जायली आरतीची।
बहुत ही जबरदस्त स्ट्रोक खेला हुआ महावीर ने। स्कोर उछलता हुआ पहुंचा 15 पर। पंद्रह रन 2 विकेटों के नुकसान पे। 75 रनों का लक्ष्य है। प्रतीक संदीप पाटिल गैलरी एंड की जानिब से गेंदबाजी करते हैं। दौड़ना शुरू किया महावीर के लिए। बहुत ही कड़ा राउंड ड्राइव। गेंद मिड विकेट फील्डर के पास श्याम चौधरी थे। सिर्फ 1 रन। स्कोर आगे बढ़ता हुआ 16 पे पहुंचा है। अब महावीर थोड़ी कोशिश कर रहे हैं, जबकि अहमद देखना है क्या कुछ करते हैं। कुछ कान मंत्र दिया है वहां पर। इस मर्तबा नीची गेंद रही थी ऑफ स्टंप के बाद। पैरों में हलचल नहीं, जगह से खड़े खड़े खेले गेंद विकेट कीपर के पास। कोई रन नहीं। पहिल्या चेंडूवर षटकार लागल्यानंतर एक कमबॅक करतोय प्रतीक। इस मर्तबा ड्राइव करते हुए बैकलीफ को नीचा किया। लॉन्ग ऑफ से आए थे खिलाड़ी। 1 रन बनता हुआ। स्कोर 17 रन 2 विकेटों के नुकसान पे। आप देख रहे हैं क्रिकेट क्लासिक जॉली ट्रॉफी 2016 में आप सभी का हार्दिक स्वागत। बहुत सुहानी शाम। फिर से फोर्स किया, खिलाड़ी मौजूद हैं वहां पर, लेकिन कैच आगे गिरता वहां पे। अच्छा बैकअप किया पीछे से लक्ष्मण ने। 2 रन बना लिए बैट्समैन ने। 19 पे पहुंचा स्कोर 2 विकेटों के नुकसान पे। महावीर कम से कम कोशिश तो कर रहे, और कोशिश करने वालों की हार भी नहीं होती है। प्रतीक इस मर्तबा रिवर्स शॉट, गजब का शॉट। 6 रन। मानो कोई जेट विमान की तरह गेंद निकल गई। या भिवंडी शहरामध्ये मंदिर कामत घर गावामध्ये माझी वराजी आई शोभते साध शृंगाराच्या मध्ये। ये देखिए कल गैसुद्दीन भी उस जगह पे खेला था, लेकिन कैच छूटा था। ये प्लेसमेंट कितनी बढ़िया है, सिर्फ देखते रह गए वहां के खिलाड़ी। स्कोर 25 पे पहुंचा है 2 विकेटों के नुकसान पे। दूसरे एंगल से दिखाया जा रहा है गजब का शॉट। ये देखिए पहले उनका बल्ला जो गिरिप थी वो रिवर्स शॉट की थी। बहुत सुंदर टेलीकास्ट। और ये घूमे और ये रख के घुमा के रख के दिया। अतिशय सुंदर फटका आपण बघतो। प्लेसमेंट अतिशय उत्कृष्ट, कारण क्षेत्ररक्षक होता मात्र डीप कव्हरला होता आणि पॉइंटच्या वरून हा मारलेला फ्लॅट 6। यहाँ वहां पे बैठे हुए दर्शक एंजॉय कर रहे हैं। दरख्त का साया और समंदर का किनारा। स्कोर 25 रन। 3 ओवर की समाप्ति के बाद लक्ष्मण को कंटिन्यू रखा गया है और 3 ओवर में 50 रन चाहिए। इक्वेशन बहुत मुश्किल है। 17 का आस्किंग रन रेट। मित्रांनो आपण जो सामना पाहतोय भाग्यश्री स्पोर्ट्स विरुद्ध जय भोलेनाथ सरोलीपाडा, आणि भाग्यश्री स्पोर्ट्स संघा समोर 3 षटकामध्ये 50 धावांचं अजूनही आव्हान आहे, लक्ष्य आहे। राइट आर्म राउंड विकेट जाते हुए लक्ष्मण अहमद के लिए लेफ्ट कर दिया है। गेंद क्या मैदान के बाहर जाएंगी? नहीं। बढ़िया कोशिश वहां पर। अपने टीम के लिए लगभग 6 रन बचाए और 5 रन बचाए और रन आउट भी कर दिया। देखिए जीत को गेंदबाजी दी गई थी। बहुत ऊंचाई ज्यादा थी और क्या गजब की फील्डिंग वहां पर। जीत की
मैच जीतना है तो फिर जीत वाकई में 100% देते हुए. हे मला तर असं वाटतं की लॉंग ऑन डीप मिड विकेट लॉंग ऑफ या ठिकाणी संघातील सर्वात उंच जे खेळाडू असतात त्याला ठेवणं गरजेचं आहे. जीतची उंची जर आपण बघितली जवळपास 6 फुटाच्या घरात आहे आणि त्याचा फायदा या ठिकाणी पाहू शकतो आपण. बिल्कुल. आपको तो याद होगा जो मेयर कप मेरे साथ आपने पहले किया था, बिग बट फरहान कोतकर ने लॉन्ग ऑन पे किस तरह कैच पकड़ा था. टर्निंग पॉइंट था वो कैच. और क्रिकेट में अक्सर कहा जाता है कि लंबे खिलाड़ियों को लॉन्ग ऑन, लॉन्ग ऑफ और मिड विकेट पे रखे, लेकिन जॉन्टी रोड्स का कहाँ कद था. लेकिन वो सर्कल के अंदर रहते थे. लक्ष्मण बहुत तेज निकल गई गेंद, अधिक उछाल था, लेंथ गेंद थी, बहुत खूबसूरत गेंद. ये देखिए बॉलिंग एक्शन भी बहुत खूबसूरत है लक्ष्मण का. जो बल्लेबाज अब स्ट्राइक ले रहे हैं बंसी, इन्होंने भी इस सीजन में गोल्डन 6 लगा है. 10 बैट्समैनों में उनका भी नाम है. अब बंसी को अपने बल्ले की बंसी बजाना होगी क्योंकि आस्किंग रन रेट बहुत बढ़ चुका है. इस मर्तबा ज्यादा उछाल, जंपिंग हुक की कोशिश और वाइट. ज्यादा कंधे के जोर का इस्तेमाल कर रहे लक्ष्मण. मी तर म्हणून की अवाक्या बाहेरच्या चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला होता बन्सी याने. चांगला फटका म्हणता येणार नाही, चांगला प्रयत्नही म्हणता येणार नाहीये, कारण असा चेंडू सोडून देणं ही हितावं असतं. कल होस्ट जॉली को भी हम देखेंगे, लेकिन सामने रहेंगी डॉली स्पोर्ट. जॉली वर्सेस डॉली. इस मर्तबा अच्छी गेंद थी, थ्रो नहीं लगा स्टंप्स पे. अच्छा बैकअप किया, 1 रन. आणि आज जर झुबेरची गोलंदाजी सोडली तर आतापर्यंत बेस्ट बॉलिंग फिगर डॉली स्पोर्ट्स वडवली पडगा संघाचा वैभव होता. मात्र विक्रम जे होता ते मोडण्यासाठी झुबेर यांनी तो विक्रम मोडीत काढलेला आहे. जुबैर ने इस सीजन का बेस्ट बॉलिंग फिगर किया है. 2 ओवर 3 रन और 6 विकेट. लक्ष्मण तेज निकल गई विकेटों के ऊपर से. अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. जो वो टिप्पा खिला रहे हैं, बिल्कुल वुडलैंड के अतराफ में गेंदों को रख रहे हैं. चंद्रकांतजी चौधरी त्याचबरोबर रवीजी नाईक यांचं मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे. जॉली ट्रॉफी 2016 मध्ये जॉली स्पोर्ट कामतगरच्या वतीने तसेच नरेशजी म्हात्रे यांच्या वतीने मी आपलं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम. बहुत ज्यादा गेंदों को अंदर ला रहे लक्ष्मण. इस मर्तबा भेज दिया है बाहर, बाउंड्री के 6 रन. मान कुंभऱ्याचा मी दीन तुझे गोचरणाला, मान कुंभऱ्याचा मी दीन तुझे गोचरणाला. ये देखिए 34 रन ऑफ स्टंप के बाहर से अंदर आती हुई गेंद का अच्छा स्वागत किया. उनको पता था कि लक्ष्मण गेंदों को अंदर ला रहे. विद टाइट खेल दिया 6 रन. 34 पे पहुंचा स्कोर. चंद्रकांतजी तरे यांचंही मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं. आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम चंद्रकांतजी तरे. आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. और अगर आपको कल की टैली चाहिए तो हम बता देंगे, लेकिन अगर नहीं मालूम तो भिवंडी tenniscricket.in को ओपन कीजिए. एक और करारा पुल और पावरफुल 6 रन. आपण ऍक्शन प्लेयर पाहू शकता. पोल केला होता सिद्धी भावे. हा झेल जर कदाचित कॉमेंट्री बॉक्स मध्ये आला असता तर कॉमेंट्री बॉक्स साठी नरेशजी म्हात्रे यांनी 1000 रुपयाचं पारितोषिक ठेवलेलं आहे. स्कोरर कॉमेंटेटरने जर झेल घेतला तर 1000 रुपयाचं पारितोषिक नरेशजी म्हात्रे यांनी ठेवलेलं आहे. आपको तो पता है सेमीफाइनल में वो जो वैभव ने 6 लगाया था, मैं चाहता तो कैच पकड़ता. मैं आपको खुद को बचाने में था. 2500 का इनाम था. ये देखिए पंची पीछे अपने उड़ान भरते हुए. और
एक इनिंग जब होंगी तो ज़रूर हम आपको बताएंगे कि इस वक्त वड़ाला तालाब जो प्यास बुझाता है भिवंडी वासियों की, उसका पानी किस तरह से घूम रहा है, हवाएं किस तरह चल रही है। ये देखिए समीर, सागर भुईर और नंदू पाटिल. सागर भोईर आणि नंदू पाटील यांना आपण टीव्ही मॉनिटर पाहू शकता या स्पर्धेचा आनंद घेताना. और पीछे पानी की लहरों को देखिए. इस मरतबा गेंद को मोड़ दिया ऑन साइड में. 12 गेंदे, अब 11 गेंदे और 34 रन. लहरों पे से याद आया वो जो कहते हैं कि लहरों से डर के नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की हार नहीं होती. अगली 11 गेंदों के लिए माइक्रोफोन पे आइए डॉक्टर गवले सर. धन्यवाद सिद्दीक भावे. जीत येतोय गोलंदाजी करण्यासाठी. राईट मोर द विकेट. चेंडू फाईन लेकडे जातोय. कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. लॉंग लेग मधला क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, मात्र क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर जातोय. जॉली चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता थोडासा शफल क्रॉस झाला होता. आपला उजवा पाय बाहेर काढला होता आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. नौशाद पटेल ने, गवली सर आपको कॉम्प्लीमेंट्स दिए हैं कि बहुत अच्छा साथ निभाया जा रहा है. और मापुली कप में सिर्फ गवली सर की कमी रही, लेकिन उनको हमने दावत दी थी, लेकिन क्या करें, जॉली कप छोड़ के वो आ नहीं सकते थे. धन्यवाद सिद्दीक भाभेजी. मी नक्कीच मनपूर्वक आभार व्यक्त करेन. मापोलीने खरंच खास करून शाबाजी खोतकर, अदनान बाबे, नौशादजी पटेल, शैलेजी गायकवाड यांचं मी खरं तर खूपच आभार व्यक्त करणार आहे. जीत याला मात्र फोर्स केला होता. चेंडू जातो तो मिड विकेटला, डीप वाईडिश मिड विकेटला आणि 4 धावांसाठी. खराब क्षेत्ररक्षण. क्या बल्लेबाजी कर रहे हैं वहां पे मयूर, कितने पे बल्लेबाजी कर रहे हैं? 38 रन. ये देखिए, ये काम तो सिर्फ वही कर सकते हैं जिनका नाम है एबी डिविलियर्स. फ्रंट फुट पे पुल खेलना बहुत मुश्किल रहता है और पुल किया था, प्लेसमेंट गजब की, गैप में गेंद, 4 रन. 49 धावा झालेल्या आहेत. 75 धावांचं लक्ष्य आहे. अजून जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता आहे. जीत फुलटॉस चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेरून जातोय आणि पंच शकील कोटी यांचा इशारा येतो वाईट बॉल. आणि याच बरोबर 50 धावा पूर्ण होत आहेत. आपण जो टाळ्यांचा आवाज ऐकतात, बिल्कुल 9 गेंदों में अब 25 रन चाहिए. थोड़ा बहुत कठिनाई भोलेनाथ के कैप्टन के लिए, क्योंकि आप हारी है, लेकिन मास पे हारी है, पीछे से नहीं, सामने से वार खा के हारी है. हार भी सम्मानजनक होना चाहिए. जीत फुलटॉस चेंडू कराला प्रहार केलेला चेंडू स्क्वेअर लेगकडे जातोय, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. 1 पेक्षा जास्त मिळणार नाही. धाव संख्या होते 51. लैप स्वीप किया था वहां पर. अभी भी कोशिश कर रहे हैं वहां पर महावीर. 38 धावांवर खेळतोय, 39 धावांवर खेळतोय. जीत चेंज ऑफ पेस. चेंडूचा वेग कमी केला होता, हलकस अपील केलं जाते कॉर्ड बिहाइंडचं. और जीत को पता है कि जीत के सूत्र क्या है, की ऑफ सक्सेस क्या है. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता आहे. जीत यावेळेला मात्र चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेरून जातोय आणि पंच शकील कोटी इशारा करतात वाईट बॉल. थोडीशी स्वैर गोलंदाजी बघायला मिळते या षटकामध्ये. स्वैर मारा बघायला मिळतोय आणि कधी कधी बऱ्याचशा वेळेला हा स्वैर मारा संघाला एक धोकादायक ठरू शकतोय. 52 धावा होत आहेत. 7 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. अजूनही सामना मी म्हणेन की 50-50 अवस्थेमध्ये. एखादा मोठा फटका सुद्धा सामन्यामध्ये रंगत निर्माण करू शकतो या चेंडूवरला. जीत
राऊंडी लेग त्रिफलाचित. माझे वरदेवी आई इथे कामतकर गावाला, माझे वरदेवी आई इथे कामतकर गावाला. सुनील गावस्कर यांनी सांगितलं होतं की तुमचा ऑफ स्टंप आणि लेग स्टंप कुठे आहे तुम्हाला माहीत असणं फार गरजेचं आहे. लेकिन भिवंडी क्रिकेट में अब ऑफ स्टंप तो पता है, लेकिन लेग स्टंप का पता नहीं. राऊंडी लेग त्रिफलाचित झाले. घराचं दार जर तुम्ही उघडं ठेवलं तर चोरी होणारच आहे. और फासला भी कितना रखते हैं. मानो एक यूनिकॉर्न चली जाएंगी तो गेंद क्यों नहीं जाएंगी. आपण पाहू शकता माननीय श्री प्रकाशजी पाटील साहेब, ठाणे जिल्हा शिवसेना प्रमुख ग्रामीण यांचा आज वाढदिवस आहे आणि आमचे सन्माननीय नगरसेवक कमलाकर पाटील साहेब, नरेशजी म्हात्रे साहेब, रवींद्रजी म्हात्रे साहेब, महेंद्रजी पाटील आणि जॉली स्पोर्ट कामतगार सर्व ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. हॅपी बर्थडे प्रकाशजी पाटील साहेब. बिल्कुल हमारे एक बहुत ही मशहूर कमेंटेटर और चाहने वाले नैनेश्वर चिकनी जी ने कमेंट्री पैनल के लिए हार्दिक शुभकामनाएं दी हैं और जॉली स्पोर्ट को इस शो के लिए 6 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. दीपक पाटील येतो गोलंदाजी करण्यासाठी. महावीर खेळण्यासाठी सज्ज होते. नॉन स्ट्रायकर यांना सुधीर. दीपक पाटील येते गोलंदाजी करण्यासाठी. फुलटॉस चेंडू रिव्हर्स शॉट खेळलेला आहे आणि चेंडू डीप पॉइंट सीमारेषेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी जॉली षटकार. पेंड बाजानी नगारा वाजे तुझे गोते देवलाला. ये शॉट ऐसे समय पे आया है जहां पर मैच करवट ले रहा है. ये देखिए फुल टॉस गेंद और क्या गजब का रिवर्स शॉट खेला है. 6 रन. आप 5 गेंदे. महावीर 45 पे खेल रहे हैं. अगर अर्धशतक जमाते हैं तो जॉली में लगने वाला दूसरा वो भी आज के दिन, क्योंकि प्रफुल्ल ने अहमद स्पोर्ट्स की गेंदबाजी को तोड़ के रख दिया था और महावीर अब जय भोलेनाथ पे टूट पड़े. अगर वो अर्धशतक लगाते तो दूसरा और तालुका क्रिकेट में लगने वाला 19वां अर्धशतक रहेगा. पुन्हा आपण पाहू शकता माननीय श्री प्रकाश पाटील साहेब, शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख ग्रामीण यांचाच वाढदिवस आहे. पुन्हा मी जॉली कामतगारच्या वतीने त्यांचा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतोय. दीपक पाटील याला मात्र चेंडू सोडून दिलेला आहे. सोयरी चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे, डाव्या एष्टीच्या बाहेरून जातोय आणि पंच शशिकांत साठेम यांचा इशारा वाईट बॉल. दबाव में दीपक पाटिल. ऊंट अब पहाड़ के नीचे आ चुका है. 5-16. 5 चेंडू आणि 16 धावा आणि भिरकावून दिलेला. व्हाट अ शॉट. ये कहां जा रही है. ये तो बहुत दूर गई है और एयर होस्टेस के लिए मौका था. इतनी आसमान में गई थी कैसे कैच कर सकती थी. ये देखिए गजब का शॉट और तालुका क्रिकेट का 19वां अर्धशतक उसको लगाया है सुरेश यादव फैम टीम के महावीर ने और जॉली स्पोर्ट के इस शो का ये दूसरा क्लासिक अर्धशतक. 17 चेंडू मध्ये 51 धावांची तुफानी खेळी केलेली आहे. और ये दबाव की स्थिति में, दबाव में जब आप खेलते हैं तो बड़े बैट्समैन, बड़े मैच के खिलाड़ी, बड़ी इनिंग. टाळ्यांचा आवाज आपण ऐकलेला होता. 17 चेंडू मध्ये 51 धावांची तुफानी खेळी केलेली आहे. आज जो विक्रम केला होता प्रफुल्ल याने 51 धावा और ये बरोबरी. ये जो इक्वेशन है ना 20, 21, 22, 18 ये बने इस साल में बहुत बार बने. दीपक पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक केतन आणि या वेळेला मात्र एक विस्फोटक खेळीचा अंत. ये देखिए निराश कदमों से, क्योंकि ऊपरी सिरा लगातार रिप्ले में हम देखना चाहेंगे. ये देखिए बॉटम ऑफ द बैट गेंद टकराई थी और केतन को पता था कि अगर ये छूट गया तो मैच छूट गया. पण आपण बघितलं बाद जरी झालेला असला तरी मात्र प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात त्याचं स्वागत केलेलं आहे.
यावरून कल्पना आली की भिवंडीचे प्रेक्षक किती जाणकार आहेत. बाद झाल्यानंतर अर्धशतक त्यामुळे टाळ्यांच्या गजरात त्याचं स्वागत केलेलं आहे. 3 गेंदे और 10 रन. मैच कोई भी जीते, दोनों टीमों ने तो जॉली ट्रॉफी की जीत कर दी, क्रिकेट की जीत. मित्रांनो, विकेटची हॅट्रिक त्याचबरोबर षटकारांच्या हॅट्रिकसाठी सन्माननीय राम चौधरी यांनी 1000 रुपयाचं पारितोषिक ठेवलेलं आहे. यानंतर होणाऱ्या सामन्यांसाठी भगवानजी टावरे साहेब, विद्यमान नगरसेवक भिवंडी इंजापूर शहर महानगरपालिका. दीपक पाटील याला मात्र एक चांगला फटका खेळलेला आहे. गॅपमध्ये जेवढे शिमाराशेकडे दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण होत आहेत. आमचे एक्सपर्ट स्कोरर के करण काटेकर या ठिकाणी माहिती पुरवत आहेत. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 गेंदे 8 रन और ये 2 गेंदे बहुत कीमती है दोनों टीमों के लिए. 2 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. और ये जो गेंद है इस पे अगर बड़ा शॉट लगा डाला तो मैच को झिंगा डाला. काल आपण बघितलं होतं जयदुर्गा बरोबर 2 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता होती आणि सामना जिंकला होता नवाब स्पोर्ट्स संघाने नवाबच्या अंदाजामध्ये. या ठिकाणी चेंडूची मागणी केलेली आहे. पंच शशिकांत साठेम यांनी त्वरित चेंडू घेऊन जाते. मयूर पाटील जातील. ज्वाली कामतगर संघाचा भविष्य काळ आहे. बिल्कुल गेंद बदली जा रही वहां पर. नसीब किसके बदलेंगे, अभी भी जान है मैच में. हम नहीं कह सकते कि कौन जीतेगा और कहना भी नहीं चाहिए. इस सीजन में तो बहुत उलटफेर हुए हैं. कई बड़ी टीमों के सपने टूटे हैं तो कई बी क्लास की टीमों ने एक क्वालिटी परफॉर्मेंस किया है. किसको पता था कि 75 का लक्ष्य है, मानो इस तरह चेस करेंगी. फिलहाल अगदी बरोबर, कारण 3 षटकामध्ये 25 धावा आणि 3 षटकामध्ये 50 धावांची आवश्यकता होती. बिल्कुल वेस्ट इंडीज की तरह टापू नजर आ रहा है. और ये भी तो नहीं भूलना चाहिए कि टापू में क्रिकेट भी तो वेस्ट इंडियन अंदाज में हो रहा है. नाही तर पाहू शकता मान्य श्री प्रकाश पाटील साहेब यांचा वाढदिवस आहे. सन्माननीय नगरसेवक कमलाकर पाटील साहेब, जॉली स्पोर्ट्स कामतगर, नरेशजी म्हात्रे, रवींद्र म्हात्रे इस साल बहुत यांच्याकडनं लाख लाख शुभेच्छा. इस साल बहुत कुछ उलटफेर हुए. 2 मरतबा ऐसा हुआ, कल भी ऐसा हुआ, राजू बोगा ने हैट्रिक की, मराठा पंजाब मुकाबला हार गई. नाना कप में भी एकता मिसाइल प्रशांत ने हैट्रिक की, मराठा पंजाब मुकाबला हार गई जॉली से. आणि प्रेक्षकांकडून पाहू शकता मोठ्या संख्येने प्रेक्षक आहेत. गॅलरीमध्ये बसण्याची जागा उपलब्ध नसल्यामुळे बाहेर सुद्धा उभं राहून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. और कल शाम का आलम क्या होगा, जब रात है ऐसी मतवाली, फिर सुबह का आलम क्या होगा. कल तो दिन और रात की रोशनी में. आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. दीपक पाटील याला भिरकावून देण्याचा प्रयत्न चेंडू आवे. बहुत खूबसूरत कैच पकड़ा है वहां पर. कैच नहीं बल्कि मैच पकड़ा है केतन ने. यही केतन है जिन्होंने सीजन का सबसे अच्छा कैच, आपको बताऊंगा एनसीपी में उन्होंने लगभग 5 फुट ऊपर हवा में छलांग लगाकर कैच पकड़ा था. ये देखिए फिर से गेंद उतनी छोटी नहीं थी. अच्छा जज किया वहां पर केतन ने. अब 1 गेंद 8 रन, ये जब मुमकिन है जब दीपक पाटिल चाहे. ये देखिए गेंद को दिखाया जा रहा है किस तरह से मार मार के मयूर ने गेंद को फोड़ डाला. धो डाला बिल्कुल. हेलो हेलो. इसके साथ ही इस मैच को जीत लिया है. अभिनंदन शरद भोईर, अभिनंदन जय भोलेनाथ सरोलीपाड़ा, सागर भोईर एंड हार्ड लक सुरेश जादव, हार्ड लक बागुसुई ने भले से मैच हारा है लेकिन क्रिकेट से दर्शकों का दिल जीत लिया है. जो अब पूरी तरह पैक हो रहे हैं ये दिखाया जा रहा है. मैन ऑफ द मैच खिलाड़ी हैं श्याम चौधरी, मैन ऑफ द मैच. लेकिन आज की अगर शाम
इस मैच की लिखी जाएंगी। श्याम चौधरी शाम में मैन ऑफ द मैच जा रहे हैं, लेकिन अगर लिखी जाएंगी जीत, जो लिखा जाएगा वो मयूर के नाम पे, महावीर के नाम पे। क्या गजब की बैटिंग की। मैन ऑफ द मैच श्याम चौधरी, प्लीज कम फॉरवर्ड। मैन ऑफ द मैच श्याम चौधरी। ये मैच समरी आपको दिखाया जा रहा है। श्याम चौधरी मॅन ऑफ द मॅच। सर्वप्रथम राम चौधरी साहेब यांनी विकेटची हॅट्रिक त्याचबरोबर षटकांच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक ठेवलेलं आहे। आपण आपल्या शुभ हस्ते ही आकर्षक ट्रॉफी ती रवींद्र पंडित म्हात्रे यांनी स्पॉन्सर केलेली आपल्या शुभ हस्ते प्रदान करायची श्याम चौधरी यास। श्याम चौधरी ट्रॉफी प्रदान करतायत। त्यानंतर सन्मान्य रवी नाईक आपण आपल्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर जे आम्हाला इंद्रपाल पाटील वळपाडा उद्योगपती यांनी स्पॉन्सर केले ते आपल्या शुभ हस्ते द्यायचे आहेत। मनोजी पाटील मेगा वाघविलचे विस्फोटक फलंदाज आपण आपल्या शुभ हस्ते जे स्पॉन्सर केले रामदास रघुनाथ म्हात्रे यांनी ते आपण आपल्या शुभ हस्ते द्यायचं आहे। महेशजी पाटील आपण जे गिफ्ट हॅम्पर द्यायचं आहे मिक्सर ग्राइंडर जे आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे माननीय सौ लक्ष्मी अशोक पाटील विद्यमान नगरसेविका भिवंडी विजापूर शहर महानगरपालिका। श्याम चौधरी श्याम चौधरी सर्वप्रथम अभिनंदन। पहिल्यांदाच जय भोलेनाथ सरोली पाडा संघामध्ये पदार्पण केलेलं आहे। वेल बिगन इज हाफ डन मी नेहमी म्हणत असतो, सुरुवात चांगली जर झाली काम अर्धा अधिक झाल्यासारखं असतं। अति चांगली सुरुवात आणि एक आत्म्या फलंदाजीच्या बळावर आपल्या संघाला विजय मिळवून दिलेला आहे। काय वाटतंय? खूप आनंद होत आहे आणि मला सरोलीमधून खेळल्यामुळे मला खूप आनंद होत आहे। 3 षटकामध्ये 25 धावा आणि 3 षटकामध्ये 50 धावांची आवश्यकता होती। शेवटची जे 3 षटके आहेत त्यामध्ये कुठेतरी गोलंदाजाला सूर सापडलेला नव्हता। या नंतरच्या सामन्यामध्ये त्यामध्ये काय बदल करण्याचा प्रयत्न असणार आहे स्लॉग ओव्हरमध्ये? हो, या आम्ही पूर्ण मॅचची स्ट्रॅटेजी करून येणार आहोत पुढच्या मॅचमध्ये। वेल प्लेड श्याम चौधरी।